वड्डी गावात श्रीराम मंगल अक्षता कलश पूजन व शोभायात्रा संपन्न। लोकनियुक्त सरपंच यशोधरा राजे शिंदे सरकार यांच्या वतीनं अयोध्या राम मंदिर उद्घाटन निमित्त विविध कार्यक्रमांचे भव्य आयोजन। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथून वड्डी गावात आलेल्या श्रीराम मंगल कलश पूजन आणि शोभायात्रा आज मोठ्या उत्साहात आणि भक्तमय वातावरणात संपन्न झाली। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथून वड्डी गावामध्ये श्रीराम मंगल अक्षता कलश आणण्यात आला। या मंगल अक्षता कलशाचे पूजन करून वड्डी गावामध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत रथ, धनगरी, ढोल, विद्यार्थ्यांचे झांज पथक सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रथामध्ये राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांची वेशभूषा परिधान केलेली मुले ही शोभायात्रेचं मुख्य आकर्षण होतं। ग्रामपंचायत गटनेते महेंद्रसिंग शिंदे सरकार, लोकनियुक्त सरपंच यशोधरा राजे शिंदे सरकार यांच्या हस्ते रथामध्ये मंगल अक्षता कलश ठेवून या शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली। अयोध्या राम मंदिर उद्घाटन सोहळा दिनांक 22 जानेवारी निमित्ताने वड्डी गावात विविध सामाजिक उपक्रम आणि स्पर्धेचे आयोजन लोकनियुक्त सरपंच यशोधरा राजे शिंदे सरकार यांच्या वतीनं करण्यात आले। याची माहिती त्यांनी दिली। यावेळी उपसरपंच पुष्पाताई मगदूम, सदस्य अभिषेक मगदूम, राकेश वाघमारे, पुष्पाताई येसुमाळी, रमेश नाईक, निवेदिता कांबळे, सुनीताताई नाईक, चंद्रकांत खोबरे, जयश्रीताई मगदूम, कल्लाप्पा नाईक, वर्षाताई वाघमारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावाच्या विकासासोबत अयोध्ये येथील राम मंदिर हा गेले कित्येक वर्ष प्रलंबित असणारा प्रश्न मार्गी लावल्याने गावात सर्वत्र आनंदाचे वातावरण असल्याची माहिती लोकनियुक्ती सरपंच यशोधरा राजे शिंदे सरकार यांनी दिली आहे। भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आजपर्यंत गावाला खूप सगळा निधी पुरवलेला आहे। त्याचप्रमाणे कित्येक वर्ष प्रलंबित असलेला राम मंदिरचा प्रश्न त्यांनी सोडवला आहे। तोच अक्षता कलश आज वड्डी गावात आलेला आहे। त्या कलशाचा आम्ही आज पूजन केली आणि भव्य रूपात मिरवणूक काढली। गावातील सगळे बंधू भगिनी खूप खुश आहेत आणि अयोध्यामध्ये राम मंदिर बांधल्याबद्दल पण आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे। आज आपण श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेला भव्य राम मंदिराचा अक्षता कलश, ज्याचा आज आम्ही विविध अशा वाद्य वाजवत आज आम्ही पूर्ण सर्व ग्रामस्थांच्या व सर्वांच्या माता भगिनींच्या उपस्थितीत आज आपण रांगोळी आणि राम आणि सीतांच्या वेशभूषेत असलेले विद्यार्थी व आपल्या गावातील लहान लहान मुले यांना आपण त्या वेशभूषेत वगैरे हे करून अक्षता कलश जो पूर्ण गावभर फिरवून आपण त्याचा आनंद साजरा करतो आहोत। तसेच दिनांक 22 तारखेला ज्या दिवशी राम मंदिरची प्रतिष्ठापना होणार आहे त्या दिवशी आपण त्याचाही आनंद साजरा करणार आहोत। ढोल ताशा यांचा स्पर्धा आपण इथे ठेवलेल्या आहेत। तसेच गावातील सर्व जनतेसाठी किमान 2 ते 3 हजार लोकांचे महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे। तसेच पूर्ण दिवस आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। या सर्व राम मंदिर जो सर्व हिंदूंचा एक असा एक स्वप्न होता, तो स्वप्न पूर्ण झालेल्याचा आनंद आम्ही सर्व वड्डीतील ग्रामस्थ साजरा करीत आहोत। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, वड्डी।